नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये नैसर्गिक संख्या हा चॅप्टर चालू केलेला आहे आणि आजचं आपलं 3ऱ्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। आपण लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी आपण बीएमसी भरती 2024 साठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे बघा। आणि या बॅचचा कालावधी 3 महिन्यांचा असणार आहे आणि बॅचची एकूण फी असणार आहे 499 रुपये। तुम्ही ही बॅच घेण्यासाठी अभ्यास मित्र सरळ सेवा ह्या तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता। या ॲपवर ही तुम्हाला बॅच अवेलेबल आहे। तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, ही आपली टीम असणार आहे। मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय घेणार आहे। ठीक आहे, चला आजच्या आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। आजचं आपलं नैसर्गिक संख्या लेक्चर क्रमांक 3 असणार आहे। याच्या आधी आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत, बरेचशा कन्सेप्ट कव्हर पण केलेले आहेत। आज आपण 3ऱ्या क्रमांकाचं लेक्चर घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण बघा संख्या व त्यांचे प्रकार बघणार आहोत। त्याच्या आधी बघा आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। बघा आधी आपण नैसर्गिक संख्या किंवा त्यांचे प्रकार जे आहेत ते पाहण्याआधी आपण ह्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या इथे बघणार आहोत। ठीक आहे, बघा हे सर्वांना आय होप सगळ्यांना माहितीच असेल, तरी पण आपण एकदा हे रिवाइज करून घेऊयात। बघा समसंख्येमध्ये समसंख्या याची बेरीज केली, 2 समसंख्यांची बेरीज केली तर ती बेरीज काय येते तर समच येत असते। समसंख्या आणि विषम संख्येची बेरीज केली तर विषम संख्या येते। विषम संख्या आणि समसंख्येची बेरीज केली तर काय येते तर विषम संख्या येत असते। विषम संख्या आणि विषम संख्येची जर बेरीज केली तर समसंख्या येत असते। ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढे काय आहे समसंख्येमधून एखादी समसंख्या वजा केली तर काय येतं तर समच संख्या येत असते आणि समसंख्येतून एखादी विषम संख्या वजा करून बघा तुमचं उत्तर हे विषम संख्या हेच येणार आहे। ठीक आहे, पुढे काय आहे हे विषम संख्येमधून जर समसंख्या वजा केली तर विषम संख्या येईल। विषम संख्येमधून तुम्ही विषम संख्या वजा केली तर समसंख्या येणार असते। आणि बघा इथे गुणाकाराच्या बाबतीत दिलेला आहे त्यांनी, जर 2 समसंख्यांचा गुणाकार केला तर येणारा गुणाकार पण काय असतो तर सम असतो। ठीक आहे, समसंख्या आणि विषम संख्येचा गुणाकार केला तर येणारा गुणाकार हा विषम असतो। ठीक आहे, विषम संख्या आता हे सेमच आहे, उलट लिहिलं काय आणि सरळ लिहिलं काय हे सेमच आहे। ठीक आहे, विषम संख्या आणि समसंख्येचा गुणाकार केला की समच येतो। विषम संख्या आणि विषम संख्येचा गुणाकार हा नेहमी काय येत असतो तर विषमच येत असतो। म्हणजे हे जे रूल आहे त्याच्यामध्ये कोणतीही तुम्ही संख्या, आता हा युनिव्हर्सल रूल असणार आहे, कुठेही बघा तुम्ही कोणतीही विषम संख्या घ्या, त्या विषम संख्येला विषम संख्येने गुणलं तर तुमची संख्या नेहमी ही काहीच येणार आहे विषम संख्याच येणार आहे। ठीक आहे, बघा आपण एक इथे करून पाहूयात। समजा आता इथे 4 घ्या, 4 ही विषम संख्या आहे, अधिक त्याच्यामध्ये आणखी एक विषम संख्या घ्या तुम्ही 6 घ्या। बघा दोघांचे ऍडिशन करा, काय येणार आहे तर दोघांची ऍडिशन केली तर 10 येणार आहे। 10 ही समसंख्या आहे, म्हणजे हे तुम्ही चेक करून पण पाहू शकता। खूप जणांना इथे हे माहिती असेल तरी पण आपण एक रिव्हिजन म्हणून ही गोष्ट इथे करून पाहत आहोत। ठीक आहे, आपण पुढे जाऊयात। आता जे आपण चार्ट पाहिला त्याच्यावर बेस हा क्वेश्चन आहे, आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की या टाइप वरती कशा टाइपचे क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, डी ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती असं म्हटलेलं आहे। त्यांनी क्वेश्चन मध्ये माहिती दिलेली आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की डी ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती असं विचारलेलं आहे। आणि इथे त्यांनी विविध समीकरण दिलेले आहेत जे ऑप्शन आहेत त्यांच्यामध्ये, तर त्यांनी म्हटलेलं आहे डी ही विषम संख्या आहे। इथे प्रत्येक ऑप्शन मध्ये बघितलं तर पहिली संख्या डी च्या गुणाकारामध्ये काय आहे तर समसंख्या आहे। आता बघा समसंख्या गुणिले विषम संख्या, डी ही काय म्हटलेलं आहे त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे की विषम संख्या। बघा सम गुणिले विषम केलं तर काय येणार आहे, आताच आपण आपल्या चार्ट मध्ये पाहिलेलं आहे। ज्यावेळेस आपण सम गुणिले विषम करतो तर तेव्हा सम ही संख्या मिळत असते। ठीक आहे, हे आपण आताच मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे। समसंख्या येणार आहे म्हणजे इथं जी संख्या येणार आहे ती समसंख्या येणार आहे। आता आपण चेक करायचं आहे की पुढे कोणती संख्या ऍड केल्यानंतर आपल्याला समसंख्या भेटणार आहे। तर बघा काय आहे, समसंख्येमध्ये आपल्याला कोणती संख्या ऍड करावी लागेल त्यावेळेस समसंख्या येईल। बघा आपण काय पाहिलेलं,
समसंख्येमध्ये ज्यावेळी तुम्ही समसंख्या ऍड करता त्यावेळेस काय येत असते, तर समसंख्या येत असते. समसंख्या अधिक समसंख्या केलं की काय येत असते, तर समसंख्या हीच येत असते. आणि आपल्याला विचारलं काय आहे क्वेश्चन मध्ये, तर समसंख्या कोणती. आता याच्यामध्ये बघा ही काय असणार आहे, आपण वरती पाहिल्याप्रमाणे हे सॉल्व्ह जर केलं तर इथं समसंख्या येणार आहे. समसंख्येमध्ये तुम्ही अधिक विषम संख्या केली तर काय येणार आहे, तर विषम संख्या येणार आहे. हे उत्तर पण कट झालं, इथे पण विषम संख्या आहे, हे पण कट होईल, इथेही विषम संख्या आहे, हे पण कट होईल. राहिलं काय आपलं ऑप्शन क्रमांक 4. बघा ही समसंख्या अधिक ही पण समसंख्या आहे, समसंख्या अधिक समसंख्या, उत्तर काय येणार आहे आपलं समसंख्या हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला एक आयडिया आली असेल की अशा टाइपचे क्वेश्चन कसे विचारतात. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. काय म्हटलेलं आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. आणि आपल्याला काय लिहून काढायला लागेल, तर 5 अंकी सर्वात मोठी सम म्हटलेला आहे, समसंख्या कोणती. आता बघा 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, बघा 99,999 ही सगळ्यात मोठी काय येणार आहे, तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. पण विचारलं त्यांनी आहे समसंख्या, म्हणजेच काय असेल, तर ही असेल बघा 99,998 ही सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या असणार आहे. ठीक आहे, इथं काय येईल 98 येईल. पुढे काय म्हटलेलं आहे, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर 1000 ही काय येते, सगळ्यात 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. पण त्यांनी विचारलं काय आहे, तर विषम संख्या विचारलेला आहे. म्हणजेच विषम संख्या कोणती येईल, 1000 नंतर 1001 म्हणजे ही सर्वात लहानात लहान 4 अंकी विषम संख्या असणार आहे. ना आपल्याला काय करायचं, यांची वजाबाकी करायची आहे. बघा वजाबाकी करा, 7 येईल, इथे 9 येणार आहे, इथे 9 येईल, परत ते काय येईल 8 येईल, आणि हे आपलं काय असणार आहे, यांच्यातील फरक असणार आहे. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्या फरकातील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे सर्व अंकांची बेरीज करायची आहे. बेरीज करून पहा, 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 36 आणि 6 करा. बघा 36 आणि 6 येईल 42 आणि आपलं उत्तर काय असणार आहे, 42 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, फक्त कीवर्ड वरती लक्षात ठेवायचं, लक्ष द्यायचं, सम विचारलं आहे की विषम विचारलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, थोड्याशा बेसिक गोष्टी काही पाहिल्या. आता आपण बघत आहोत संख्या व त्यांचे प्रकार बघत आहोत. ठीक आहे, आपल्या स्क्रीनवरती आहे मूळ संख्या. आपला पहिला प्रकार असणार आहे मूळ संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असं म्हणत असतो. तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला एक आणि फक्त स्वतः त्याच संख्येने भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणत असतो. ठीक आहे, तर त्या मूळ संख्या कोणत्या असतील, बघा 2 3 5 7 अशा काय असणार आहेत, मूळ संख्या असणार आहेत. अशा संख्या काय असतात, इन्फिनिट असतात, अगणित असतात. आपण त्यांना सर्वात मोठी संख्या सांगू शकत नाही. ठीक आहे, सर्वांना समजलंच असेल मूळ संख्या म्हणजे काय. आपण पुढे जाऊयात. बघा आता आपण बघितलं मूळ संख्या म्हणजे काय. आता आपल्याला बघायचंय की सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या बघा 2 ही सर्वात लहान मूळ संख्या असणार आहे. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती विचारलेली आहे, तर मूळ संख्या ह्या काय आहेत, अगणित आहेत, इन्फिनिटी आहेत, आपण त्या मोजू शकत नाही. त्यासाठी आपण काय लिहू, इन्फिनिटी. ठीक आहे, तर सर्वात लहान सममूळ संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा सर्वात लहान सममूळ संख्या, तर 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या असणार आहे. सर्वात लहान सममूळ संख्या आणि 2 ही अशी एकमेव मूळ संख्या सममूळ संख्या आहे. इतर कोणत्याही मूळ संख्या ह्या सम नाहीत. 2 सोडून इतर कोणत्याही संख्या या मूळ नसणार आहेत. ठीक आहे, पुढे त्यांनी विचारले आहे सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती. तर विषम मूळ संख्या कोणती असणार आहे, बघा तर 3 असणार आहे. आपल्या मूळ संख्या बघा 2 3 5 7 11. ठीक आहे, असं पुढे फॉलो होतं. तर ही सर्वात लहान समसंख्या असणार आहे. सर्वात मोठी विषम मूळ संख्या कोणती असणार आहे, तर 3 असणार आहे. आय होप इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आपण पुढे जाऊयात. बघा इथे काय विचारलेलं आहे त्यांनी, तर सर्वात मोठी सममूळ संख्या. आता आपण पाहिलेलं सर्वात लहान सममूळ संख्या आणि इथं विचारलं आहे सर्वात मोठी विचारलेलं आहे. बघा तर इथं पण उत्तर काय येणार आहे, 2 हेच उत्तर येणार आहे. त्याचं कारण असं की 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी सम आहे आणि मूळ पण आहे. इतर कोणतीही संख्या मूळ संख्या ही समसंख्या नाही. त्यामुळे सर्वात मोठी मूळ संख्या
सममूळ संख्या कोण असणार आहे तर 2 असणार आहे. हे तुम्ही स्टार मार्क करून घ्या. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, सर्वात मोठी विषम मूळ संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. इथं आपण सांगू शकतो का तर सांगू शकत नाही, इन्फिनाइट आहेत. क्रमवार मूळ संख्येतील फरक विचारलेला आहे त्यांनी, नाही सांगू शकत. काही ठिकाणी बघा, आता इथं पाहिलं तर 2 3 परत आपला 5 7 इथे 2चा फरक येतोय, इथं 2चा फरक येतोय, पण इथे 1चाच फरक येतोय. आपण डेफिनेट फरक सांगू शकतो का तर सांगू शकत नाही. इथं काय करू शकतो आपण, सांगू शकत नाही. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे तर एकूण मूळ संख्या, एकूण सममूळ संख्या त्यांनी विचारलेली आहे. तर एकूण सममूळ संख्या किती आहेत आपण सांगू शकतो का? बघा, आपण सांगू शकतो एकूण सममूळ संख्या किती आहेत हे सांगू शकतो, कारण एकच आपल्याकडे सममूळ संख्या आहे. ती कोणती आहे? ती आहे 2 आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच नाहीये. म्हणजे एकूण सममूळ संख्या किती आहे तर 1 हीच सममूळ संख्या आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. एकूण विषम मूळ संख्या किती आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. आता तुम्ही सांगा, हे आपण सांगू शकतो का? तर आपण हे सांगू शकत नाही, इन्फिनिट आहेत, आपण ते सांगू शकत नाही. म्हणजे काय येणार आहे तर सांगता येणार नाही, म्हणजे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? आता आपल्याला मूळ संख्या माहिती आहेत सर्वांना, 100 पर्यंत येत पण असतील. मग आपण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काउंट करत बसण्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे एक्झॅक्ट आकडा माहिती पाहिजे. तर एकूण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या किती येतात तर 25 ह्या एकूण मूळ संख्या येतात. बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, आता जसं की आपण माहिती आपल्याला 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या, पण आपण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सर्वांची बेरीज करत बसणार का तर नाही. तर एक्झॅक्ट नंबर काय करायचा तुम्ही लक्षात ठेवायचा. बघा काय येते, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज काय येणार आहे 1060. बघा, ह्या थोड्याशा फॅक्ट आहेत, हा तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सर्वांना मूळ संख्या समजल्या असतील, त्याच्या आपण काही फॅक्ट्स पण बघितलेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात. संख्यांचा दुसरा प्रकार काय असणार आहे तर जोड मूळ संख्या, त्याला आपण ट्विन प्राइम नंबर म्हणतो इंग्रजीमध्ये. तर बघा, जोड मूळ संख्या कशाला म्हणतात की ज्या 2 मूळ संख्या आहेत त्यांच्यातला फरक काय असला पाहिजे, 2 हा फरक असला पाहिजे. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक येतो त्या संख्याला आपण काय म्हणतो तर जोड मूळ संख्या असं म्हणतो. बघा, इथं स्क्रीनवरती आपल्याला मूळ संख्या दिसत आहेत. बघा, तर त्या मूळ संख्या, जोड मूळ संख्यांचा बघा काय 2चा फरक कुठे येतोय 3 आणि 5 मध्ये पण काय येतोय 2चा फरक येतोय. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक येतोय. बघा, पुढे काय असणार आहे 11 आणि 13 मध्ये पण 2चा फरक येतोय. पुढे बघा कुठे येतोय 17 आणि 19 मध्ये पण तुम्हाला 2चा फरक दिसत आहे. बघा, पुढे काय असणार आहे अजून 29 आणि 31 मध्ये पण तुम्हाला 2चा फरक दिसतोय. पुढे 59 ते 61 मध्ये 2चा फरक दिसतोय. 71 ते 73 मध्ये तुम्हाला 2चा फरक दिसत आहे. बघा किती भेटलेत 1 2 3 4 5 6 7, म्हणजे अजून एक जोडी राहिलेली आहे आपली 41 आणि बघा 43 मध्ये पण काय आहे तर 2चा फरक आहे. बघा, ह्या आहेत आपल्या एकूण जोड संख्या. तर एकूण किती येतात बघा, तर 1 ते 100 पर्यंत आपण काउंट केल्या 1 2 3 4 5 6 7 8. 1 ते 100 पर्यंत एकूण जोड मूळ संख्या किती येतात 8 येतात. आणि आपण मूळ संख्या किती बघितलेल्या तर 25 ह्या मूळ संख्या बघितलेल्या. ठीक आहे. ह्या फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पुढे काय म्हटलेलं आहे सहमूळ संख्या. पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या, रिलेटिव्ह प्राइम नंबर असं म्हटलेलं आहे. बघा, ज्या 2 संख्यांना फक्त आणि फक्त 1नेच भाग जातो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे इथं थोडक्यात काय म्हटलंय, तुम्ही डेफिनेशन कडे लक्ष देऊ नका, लक्षात ही गोष्ट ठेवा की ज्या 2 संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर एकच असतो त्याला आपण काय म्हणतो तर सहमूळ संख्या असं म्हणतात. आता ठीक आहे, मी इथं दाखवते. आता बघा, 1ला कितीनी भाग जातो 1नीच भाग जातो. ठीक आहे, हे एक्झाम्पल पाहतोय आपण पहिलं. ठीक आहे, परत 4ला कितीनी भाग जातो, एक तर 1नी भाग जातो, परत 2नी भाग जातो, बेदोनी 4. ठीक आहे, असे ह्याचे काय असणार आहेत फॅक्टर असणार आहेत. आपण खाली एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे 1 हा
कॉमन फॅक्टर असला पाहिजे. बघा यांच्यामध्ये काय आहे, एक हा कॉमन फॅक्टर असला पाहिजे. म्हणजे ही काय असणार आपली, तर सहमूळ संख्या असणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये एक सोडून इतर कोणताही मूळ कॉमन फॅक्टर नाहीये. म्हणजे ही कोणती असणार आहे, आपली सहमूळ संख्या असणार आहे. आता इथे बघा 24 आहे आणि 35 आहे. परत पुढे आता आपण इथे एक्झाम्पल पाहिलं तर बघा 26 आणि 91 बघू आपण. 26 आणि 91 चे फॅक्टर पाडू आपण. आपली अट काय आहे, समूळ संख्येसाठी फक्त एक हाच कॉमन फॅक्टर असला पाहिजे दोघांमध्ये. बघा 13 दोन्ही 26 होणार आहे. परत बघा 13 सती किती येते, 91 येतोय. म्हणजे इथं 13 काय होतोय, 13 हा फॅक्टर येतोय. आपल्या इथं 1 पण येतोय आणि 13 पण येतोय. म्हणजे इथं काय येतात, 2 फॅक्टर कॉमन येत आहेत. म्हणजे ही सहमूळ संख्या आहे का, तर ही सहमूळ संख्या नाहीये. आता 3 आणि 9चं पण तसंच आहे बघा. 3चे फॅक्टर काय येतील, 1 आणि 3. 3 आणि 9चे फॅक्टर, 3चे फॅक्टर काय येतील, 1 आणि 3 येईल. 3चा फॅक्टर काय येईल बघा, 3 त्रिक 9 आणि 1. बघा इथं 1 तर येतोय कॉमन, पण 3 पण कॉमन येतोय. म्हणजे ही सहमूळ संख्या आहे का, तर नाही. म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली असेल की सहमूळ संख्या कशा ओळखायच्या. त्यांच्यामध्ये फक्त एक हाच कॉमन फॅक्टर असला पाहिजे. जर जास्त कॉमन फॅक्टर येत असतील तर ती सहमूळ संख्या नाही. हे इथं एक्झाम्पल आहेत, तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रकार आहे संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर असं म्हटलेलं आहे. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला एक व ती संख्या सोडून इतर दुसऱ्या पण संख्येने काय जातो, भाग जातो, त्या संख्येला संयुक्त संख्या असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, बघा 4, 8, 4, 6, 8, 9, 10 ह्या आणि इन्फिनिटी पर्यंत काय असू शकतात, तर संयुक्त संख्या असू शकतात. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असेल बघा, आताच आपण पाहिलेलं 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या असणार आहे. आणि सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती असणार आहे बघा, तर इन्फिनिटी. आपण सांगू शकत नाही. सर्वात लहान समसंयुक्त संख्या कोणती असणार आहे, आताच आपण पाहिलेलं 4 हीच असणार आहे बघा. 4 हीच सर्वात लहान समसंयुक्त संख्या असणार आहे. आणि सर्वात मोठी समसंयुक्त संख्या कोणती असणार आहे, तर इन्फिनिटी. आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या विचारलेला आहे बघा. इथं काय विचारलेलं आहे, स्टार मार्क करून घ्या. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. विषम संयुक्त संख्या कोणती येईल, तर 9 ही विषम संयुक्त संख्या येणार आहे, सर्वात लहान वाली. ठीक आहे, आणि सर्वात लहान सम कोणती पाहिलेली आपण, तर 4 पाहिलेली. सर्वात मोठी विषम संयुक्त संख्या असं त्यांनी विचारलेलं आहे. तर सांगू शकतो का, आता हे तुम्ही सांगा की आपण सर्वात मोठी विषम संयुक्त संख्या सांगू शकतो का. तर नाही सांगू शकत. इन्फिनिटी निश्चित सांगता येणार नाही आपल्याला. क्रमवार संयुक्त संख्यामधील फरक आपण सांगू शकतो का, क्रमवार संयुक्त संख्यामधील फरक, तर आपण तो पण सांगू शकत नाही. तर इन्फिनिटी किंवा निश्चितपणे काय, इन्फिनिटी नाही म्हणता येईल इथे आपल्याला, निश्चितपणे सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. ठीक आहे, निश्चितपणे आपल्याला काही सांगता येणार नाही त्यांच्यामधील क्रमवार संयुक्त संख्यामधील फरक. आता बघा ही फॅक्ट आहे, ही पण तुम्हाला काय करायची आहे, नोट डाऊन करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत बघा, तर 74 ह्या एकूण संयुक्त संख्या आहेत. आपण मूळ संख्या किती बघितलेल्या 1 ते 100 पर्यंत, तर 25 मूळ संख्या बघितलेल्या, आणि संयुक्त संख्या आहेत 74 ह्या 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या येतात. बघा या थोड्याशा फॅक्ट्स आहेत पुढच्या. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती असं त्यांनी विचारलेलं आहे. ही पण फॅक्ट आहे, ती पण आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. तर बघा त्या सर्वांची बेरीज काय येते, तर 3989 ही सर्व संयुक्त संख्यांची बेरीज येते. कुठपर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज येते 3989. ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट काय आहे बघा,
ही फॅक्ट आहे, आपण ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहेत, अभ्यासत आलेलो आहेत. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. पुढे जाऊयात आपण. बघा आता हा पुढचा संख्येचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या म्हणतात त्याला. त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर म्हणतात इंग्रजीमध्ये. तर काय म्हटलेलं आहे, दोन क्रमगत संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळेस दोन क्रमगत संख्या घेतल्या जातात आणि त्यांचा गुणाकार केला जातो आणि त्या गुणाकाराची जेव्हा निमपट केली जाते, येणाऱ्या संख्येला काय म्हणतो आपण, उत्तर देणाऱ्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणत असतो. बघा आता आपण त्यांनी म्हटलंय तसं घेऊयात. दोन क्रमगत नैसर्गिक संख्या घेऊयात. 2 आणि 3 ह्या काय आहेत, क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत. त्यांच्या गुणाकाराची निमपट, ह्यांचा गुणाकार काय येईल बघा, गुणाकार येणार आहे 6 येईल. त्याची निमपट म्हणजे आपण काय करत असतो, 2 नी भागत असतो. 2 नी भागल्यानंतर काय येते बघा, बेत्रिक 6. 3 ही काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 5 आणि 6. 5 आणि 6 या क्रमवार संख्या आहेत, त्यांच्या गुणाकाराची निमपट घ्यायची आहे. 5 × 30 भागिले 2, उत्तर येणार आहे 15. 15 ही आपली काय असणार आहे, त्रिकोणी संख्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट समजली असणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता इथे चौकोनी संख्या, चौरस संख्या किंवा त्यालाच पूर्ण वर्ग संख्या असंही म्हणतात. परत इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, क्वाड्रँग्युलर नंबर असं म्हणतात. तर ह्या संख्या कशा संख्या असतात बघा, ती संख्या कुठल्या तरी संख्येचा काय असतो, वर्ग असतो. त्या संख्येला काय म्हणतो आपण, तर चौकोनी संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतात. जी संख्या कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते, त्या संख्येला आपण पूर्ण वर्ग संख्या, चौकोनी संख्या असं म्हणतात. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येलाच आपण काय म्हणतो, तर चौकोनी संख्या असं म्हणतो. ठीक आहे, बघा 4 हा 2चा स्क्वेअर आहे, 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि 16 हा 4चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि असं इन्फिनिटी पर्यंत असणार आहे. हे खूप सोपं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. यात एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रकार आहे बघा पूर्ण संख्या, होल नंबर. आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती आहेत. आपल्या नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होतात, तर 1 पासून त्या इन्फिनिटी पर्यंत काय असतात, अगणित असतात, नैसर्गिक संख्या असतात. पूर्ण संख्या म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 1च्या आधी तुम्ही 0 हे केलं, काउंट केलं की ते तुमच्या झाल्या पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये आपण 1 पासून काउंट करतो आणि पूर्ण संख्येमध्ये बघा आपण 0 पासून काउंट करत असतो. हाच फक्त डिफरन्स आहे. तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण संख्येमध्ये आपण 0ला काउंट करत असतो. 0 पासून आपण काय करत असतो, काउंटिंगला चालू करतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, हा एक नेक्स्ट टाइपचा काय पुढचा प्रकार आहे. पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्यामध्ये धन संख्या, शून्य व सर्व ऋण संख्या मिळून ज्या संख्यांचा समूह तयार होतो त्यांना काय म्हणतो आपण, पूर्णांक संख्या असं म्हणतो. बघा आपण ते नंबर स्केल लिहित असतो बघा, त्याच्यावरती काय असतं, मध्ये 0 असतो. 0च्या राईट साईडला बघा काय असतात, तर धन संख्या असतात आणि लेफ्ट साईडला ऋण संख्या असतात. 1 2 3 4 आणि इकडे कसं असतं, ते इन्फिनिट असतं म्हणजे अगणित असतं. ठीक आहे, या साईडला आपण काय लिहितो, तो ऋण संख्या लिहित असतो. -1 -2 -3 -4 आणि हे इन्फिनिटी पर्यंत असतं. तर या संख्यांना काय म्हणतात बघा, ज्यामध्ये 0चा समावेश असतो, धन संख्यांचा समावेश असतो आणि ऋण संख्यांचा समावेश असतो, त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणत असतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा प्रकार आहे परिमेय संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो रॅशनल नंबर. बघा परिमेय संख्या अशा संख्या की ज्यांना आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजेच कसं P/Qच्या याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल 3/4, परत असं जे आपण ज्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो, अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतात. पण त्याच्यामध्ये अट अशी आहे की जो छेद असतो तो कधीही 0 असला पाहिजे नाही. ठीक आहे, 0 नसला पाहिजे छेद. आता इथं 3/0 ही काय असणार, ही कधीच परिमेय संख्या असणार नाही, म्हणजे ही परिमेय संख्या नाही. ठीक आहे, अंशाला तुमच्या छेदाला 0 नसला पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही तो
अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकले पाहिजे, त्याला म्हणता आपण परिमेय संख्या. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं पाहिजे. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तुमच्या छेदाला 0 नसलं पाहिजे. बघा पुढे काय आहे, गुणाकार व्यस्त. म्हणजेच काय म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला आपण रेसिप्रोकल असं म्हणत असतो. दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येने गुणले असता गुणाकार 1 येतो, म्हणून त्या संख्या एकमेकींच्या काय असतात तर गुणाकार व्यस्त असतात. बघा आता आपण एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 4 ही संख्या घेतली, त्या संख्येला अशा कोणत्या संख्येने गुणलं तर गुणाकार काय आला पाहिजे, 1 येईल. यासाठी आपल्याला गुणाकार 1 येण्यासाठी 4 या संख्येला कितीने गुणलं पाहिजे. बघा जर त्याला गुणाकार 1 येण्यासाठी आपण कितीने गुणतो तर 1/4 ने गुणतो. 4 ला 4 कट होणार आहे, गुणाकार काय येतोय तर 1 येत आहे. म्हणजेच 4चा रेसिप्रोकल काय असणार आहे 1/4, म्हणजे 4चा गुणाकार व्यस्त 1/4 आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही एकदा डेफिनेशन वाचून ठेवू शकता. व्याख्या काय दिलेली आहे, दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येने गुणले असता, बघा ही एखाद्या संख्येने गुणले असता गुणाकार 1 येतो, म्हणजे आपला काय आलेला आहे गुणाकार 1 आले आहेत, तर त्या एकमेकींच्या काय असतात गुणाकार व्यस्त असतात. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आपण पुढे जाऊयात. आता इथे काय म्हटलेलं आहे, अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर, ज्या संख्या परिमेय नसतात. ठीक आहे, परिमेय संख्या म्हणजे काय म्हटलेलं आपण P/Q आपण फॉर्मॅटमध्ये ज्या संख्यांना लिहितो त्यांना परिमेय संख्या म्हटलेलं, आणि Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे Q कधीही 0 असणार नाही. ठीक आहे, अशा संख्येला आपण परिमेय म्हटलेलं. पण याच्या विरुद्ध काय आहे अपरिमेय संख्येमध्ये, म्हणजे जी संख्या आपण P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकत नाही, म्हणजे ज्या संख्येला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहित नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो तर अपरिमेय संख्या म्हणत असतो. ठीक आहे, त्या ज्या संख्येचे आवर्ती दशांशातही रूपांतर होत नाही अशा संख्येला आपण काय म्हणतो तर अपरिमेय संख्या म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा रूटमध्ये 3 घेतलं, किंवा समजा फॉर एक्झाम्पल √3 किंवा √2, पण √2 घेतलं तर बघा ते काय येतं 1.14 असं. मग हे काय होत असतं की कंटिन्यू चालत राहत असतं. ठीक आहे, अशा संख्यांना काय म्हणतो तुम्ही अपरिमेय संख्या म्हणत असतो, ज्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकत नाही. ठीक आहे, चला आता आपण एकूण काय पाहिलेले आहे, संख्या व संख्यांचे प्रकार एकूण पाहिलेले आहेत. आपण ते एक्सप्लेन करून पाहिले. काही ज्या मूळ संख्या आहेत, कंपोजिट नंबर आहेत, जे संयुक्त संख्या आहेत त्यांचे पण आपण काही फॅक्टर वगैरे थोडेसे पाहिलेले आहेत, आणि ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या पण नोट करून घेतलेल्या आहेत. आता पुढे बघा हा लास्टचा प्रकार आहे, किंवा याचा प्रकार नाही म्हणता येईल, पण एक उदाहरण आहे. ज्या अशा टाइपचे क्वेश्चन आहेत ते गणित सोडवायला येतात आपल्याला. बघा काय म्हटलेलं आहे, हस्तांदोलन, एकूण हस्तांदोलने आणि एकूण सामन्यांचा हा क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या एकूण व्यक्तींनी एकमेकांशी एकदा हस्तांदोलन करायचे असल्यास एकूण होणारी हस्तांदोलने, एकूण हस्तांदोलने आणि किंवा दिलेल्या एकूण संघांनी एकमेकांशी एकदा सामने खेळायचे असल्यास होणारे एकूण सामने. म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन येतात की एकूण हस्तांदोलने किती झाली, एकूण सामने किती झाले, अशा टाइपचे क्वेश्चन येतात. त्यावेळेस आपण सोडवताना कोणता फॉर्म्युला यूज करतो किंवा आपण ते कसं सॉल्व्ह करतो याच्यासाठी आपण हा प्रकार बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना आधीचे सर्व गणित समजले असणार आहे. तर बघा, तर एकूण हस्तांदोलने आणि एकूण सामने यांच्यासाठी आपला फॉर्म्युला काय असणार आहे तर n ब्रॅकेटमध्ये n-1/2 हा फॉर्म्युला असणार आहे. त्यावेळेस अशा टाइपचे क्वेश्चन विचारतात एकूण हस्तांदोलने एकूण सामने, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा, n ब्रॅकेटमध्ये n-1/2. ठीक आहे, आपण याच्यावरती अशा ह्या टाइपमध्ये एक क्वेश्चन आपण करून पाहूया. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, एका व्यासपीठावरती 12 व्यक्ती बसलेले आहेत, प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील, म्हणजे एकूण हस्तांदोलनाचा क्वेश्चन आहे. आता आपण काय पाहिलं, याच्या आधी त्याचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. तर काय होता, n ब्रॅकेटमध्ये n-1/2 हा फॉर्म्युला होता. कशासाठी, एकूण
एकूण हस्तांदोलनासाठी काय होता, हा फॉर्म्युला होता. तर आता n काय असणार आहे आपलं, तर 12 असणार आहे. आपण काय करायचं आहे, 12 मायनस 12 वजा 1 भागिले 2, 12 गुणिले 11 भागिले 2. पुढे काय करायचंय, तुम्ही सॉल्व करून घ्या. बेसक 12 राहिलं काय राहणार आहे, 6 गुणिले 11 काय येणार आहे, 66. हे आपलं उत्तर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 2, 66 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे किती वेळा एकूण हस्तांदोलने होणार आहेत, तर 66 वेळा हस्तांदोलने होणार आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, तुम्ही हा नोट करून ठेवा. ठीक आहे, आज आपण काय पाहिलेलं आहे, संख्या व संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. परत काही बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि हस्तांदोलने, एकूण हस्तांदोलने आणि एकूण सामने यांच्या टाईपचा आपण एक क्वेश्चन पण सॉल्व करून पाहिलेला आहे. ठीक आहे, नैसर्गिक संख्येचा चॅप्टर आपला इथे संपत आहे. आपण उद्यापासून काय पाहणार आहोत, तर विभाज्यतेच्या कसोट्या हा आपला नवीन चॅप्टरला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूयात. चला, ठीक आहे, धन्यवाद.